नमस्कार मैत्रिणींनो, आज म्हणत असताल काय हे ताईंनी डॉट काढले सगळीकडे. अहो ते डॉट नाही, मेजरमेंट घेऊन ठेवलेलं आहे अगोदरच मी लवकर होण्यासाठी. हे 10 बाय 10चं आपल्याला इंच अशी लाईन घ्यायची आहे. सेंटरपासून 5 इंच अशा क्रॉसमध्ये पण घ्यायच्या आहेत 2 लाईन. आणखी प्रत्येक लाईन 2 लाईनमध्ये 1 लाईन करायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. टोटल आपल्या किती 16 लाईन होणार आहेत. सगळ्यांचं मेजरमेंट सेम आहे. सेंटरपासून 5 इंच, टोटल 10 इंच. व्यवस्थित घ्यायचं आहे मेजरमेंट, सगळं सेम आल्या पाहिजे लाईन. हे पहा आपलं करून झालेलं आहे. आता आपण हाफमध्ये अशी डॉट करून घेऊया 2.5 इंचावरती. पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्या 2.5 इंचाचा डॉट खालचा आणि वरचा डॉट असा क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. हे पूर्ण जोडून झाल्यानंतर चक्रफूल तयार होते आणि साईडला आपल्याला कोनमध्ये अशी डिझाईन मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 3च कलर भरणार आहोत, म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे हे कलरफुल. तर व्हिडिओ माझे कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत जा. आणि ज्यांना रांगोळी मॅट शिकायचे त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. ऑल बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि झालेल्या रांगोळी मॅट पण तुम्हाला पाहायला. मैत्रिणींनो, तुम्हाला सांगू इच्छिते, मी खूप हे रांगोळी मॅटसाठी कष्ट घेतलेले आहेत. आणि बरेचशा लोकांनी मला नाव पण ठेवलेलं आहे. खूप मेहनत करते, तिला काय भेटेल की नाही माहिती नाही, उगाच आपला टाईम वेस्ट करते. पण टाईम कधीही वेस्ट जात नाही. यूट्यूबवर तुम्ही काम करताय, आज न उद्या नक्की सक्सेस मिळत असतं. आणि मला पण मिळालं आहे. त्यामुळे मी सर्वांना सांगते, तुम्ही जर दुसरं काही काम नसेल, घरातलं काम संपलं, तर हे थोडं 1-1.5 तास तुम्ही घेऊन बसलात, ह्याच्यामध्ये पण खूप इन्कम आहे. जर तुम्ही केलं तर खूपच छान आहे. आणि तुम्हाला नाही समजलं हे रांगोळी मॅटची डिझाईन किंवा मेजरमेंट, तर कमेंट करू शकता. आणि त्यामुळे मी स्लो पण दाखवत आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. आणि मागचे रांगोळी मॅट बघा, 1200+ आपले व्हिडिओ झालेले आहेत. आपल्याला मधली एक लाईन कट करायची आहे आणि एक ठेवायची आहे. डिझाईन वेगळी बनते बघा. आणि तुम्हाला तशीच ठेवायची असेल तरी चालेल, पण उलन जर चिटकवायची असेल तर थोडी रुंदी जास्त पाहिजे. आणि हे पहा असं. आणि एक करू शकता की पूर्ण ते लाईन पण खोडून टाकायची आणि मध्ये फक्त फुलाचा शेप देऊन येलो कलरने बॉर्डर करायची आणि मध्ये व्हाईट कलरने ते स्टारमधलं कंप्लीट करायचं. आणि मधला जो गोल केला आहे तिथे पण आपल्याला पिंक कलर भरायचा आणि लाईट पिंकच राहणार तिथेमध्ये. आणि साईडला पण लाईट पिंकच राहणार आहे ह्याच्यामध्ये सर्व. ही डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा. धन्यवाद सर्वांचे.